नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण वर्ड जो आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस जो वर्ड आहे त्या वर्डबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजे ट्रिक्स आहेत. अशाच मी तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये वर्ड्स रिलेटेड आणि प्लस एक्सेल रिलेटेड जे आहे ते मी तुम्हाला काही मॅजिक ट्रिक्स सांगणार आहेत. म्हणूनच तुम्ही आपल्या चॅनेलला फॉलो करत राहा आणि जे मी व्हिडिओ तुम्हाला टाकते ते व्हिडिओ तुम्ही नेहमी पाहत राहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करत राहा. वर्डमध्ये जर लाईन वगैरे जर लिहायची जर असेल तर आपण नॉर्मली कसला वापर करतो तर अंडरस्कोर जो आहे मी तुम्हाला करून दाखवते. अंडरस्कोरचा आपण काय करतो त्याच्यामध्ये वापर करतो. म्हणजेच कसं की आता मी खाली आली आणि आता इथे मी शिफ्ट दाबून आणि जी प्लसच्या बाजूची जी लाईन आहे ते अंडरस्कोर मी प्रेस करते की मग काय येणार आहे आपल्यासमोर लाईन येणार आहे. म्हणजे हा जो आहे तो जरा लेंदी कारभार आहे. त्याच्याऐवजी मी तुम्हाला काय करणार आहे एक मॅजिक ट्रिक्स म्हणजेच जे काय आहे ते शॉर्टकट तुम्हाला सांगणार आहे. इथूनही तुम्ही घेऊ शकता किंवा इन्सर्टमध्ये जाऊन इन्सर्टमध्ये गेल्यानंतर इथे जे आहे ते तुम्हाला शेप्समध्ये जाऊन आणि इथे जे आहे ते तुम्ही लाईन घेता. ओके, तसं न करता आपल्याला जर लाईन जर घ्यायची असेल सुरुवातीला जर आपल्याला सिंगल लाईन जर घ्यायची जर असेल म्हणजे एक नॉर्मल लाईन जर सिंगल लाईन जर घ्यायची असेल तर प्लसच्या बाजूला जिथून आपण अंडरस्कोर घेतलेला आहे त्याच्याच बाजूला डॅश आहे ती 3 वेळा जर प्रेस केली. आता हे छोटं छोटं दिसतंय मी तुम्हाला झूम करून दाखवते म्हणजे ती डॅश जी आहे ती तुम्हाला स्पष्ट दिसेल. हे बघा 3 वेळा मी ते डॉट जे आहेत ते घेतले पुन्हा नॉर्मल करते. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे 3 वेळा ते डॉट घेतल्यानंतर एंटर बटन जे आहे तुमच्या कीबोर्डमध्ये ते एंटर बटन प्रेस करायचे की सिंगल लाईन जी आहे ती जनरेट होणार. ओके, अशाच पद्धतीने जर तुम्हाला बोल्ड लाईन जर हवी जर असेल ओके डार्क आता ही कशी आहे लाईट आहे मग बोल्ड लाईन जर हवी जर असेल तर जसं आपण 3 टाईम ते डॅश घेतलेला आहे तसंच आपण शिफ्ट दाबून त्याच डॅशच्या खाली जो अंडरस्कोर आहे तो सुद्धा 3 वेळा घेणार 1 2 आणि 3 आणि मग काय करायचं आहे एंटर बटन जे आहे ते हिट करायचे की डार्क लाईन येऊन जाईल. ओके, त्यानंतरचे आहे पुढची लाईन. ह्या खूप छान अशा ट्रिक्स आहेत त्या जर तुम्ही जर फॉलो जर केला तर तुमचा जो वेळ आहे कामाचा तो तुमचा म्हणजे असा फास्ट तुम्ही जे तुमचं काम आहे ते तुम्ही करू शकता. मग जर मला जर डबल लाईन जर हवी जर असेल तर मग कसं करायचं आपल्याला इज इक्वल टू घ्यायचे बरोबरचं चिन्ह प्लसच्या बाजूचं बरोबरचं चिन्ह ते पण 3 वेळा 1 2 आणि 3 आणि मग नंतर काय करायचं एंटर की जी आहे ती प्रेस करायची की तुमची डबल अंडरलाईन जर तुम्हाला दिसत नसेल तर झूम करते मी. हे बघा डबल अंडरलाईन आलेली आहे. ओके, त्याच्यानंतरचं जे आहे तुम्हाला जर डॉटेड लाईन जर हवी असेल डॉट डॉट डॉटवाली तर मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचे जे आपण मल्टिपलसाठी वापरतो. ओके, जे म्हणजे 8च्या वरचं जे की आहे ते गुणाकाराची मग ते आपल्याला शिफ्ट दाबून 1 2 आणि 3 टाइम्स घ्यायचे आणि पुन्हा काय करायचे एंटर बटन प्रेस करायचे की डॉट डॉटवाली लाईन तुमच्यासमोर येऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर मला कर्व लाईन घ्यायचे. मग कर्व लाईन घेण्यासाठी टाईम माहिती असेल तुम्हाला जो एक हे जे नंबर आहे 1च्या बाजूची जी की आहे ओके ती म्हणजे जसं मी घेतल्यानंतर तुम्हाला समजून येईल शिफ्ट दाबून घ्यायची ती 1 2 आणि 3 याला टाईल म्हणतात ते आणि एंटर बटन प्रेस केलं की काय येणार तुमची कर्ववाली लाईन येणार. ओके, त्यानंतर तुम्हाला आता इथे जसं 2 लाईन आहेत तसेच मला 3 लाईन्सवाली पाहिजे 3 लाईनवाली तर मग काय घ्यायचं आहे आपल्याला हॅश. ओके, शिफ्ट दाबून 3 जे बटन आहे ते 1 2 आणि 3 आणि मग एंटर बटन प्रेस केलं की तुम्हाला 3 लाईनवाली तुमची जी लाईन आहे ती येऊन जाणार आहे. ओके, छान आहे ही ट्रिक्स जर तुम्ही वापरली तर तुम्हालाही आवडेल कारण जर लेंदी पद्धतीने जर आपण म्हणजे जर लाईन्स वगैरे घेतो तर त्याला खूप वेळ लागतो. आता त्याच्यानंतर जेव्हा माझ्याकडे काही विद्यार्थी रिझ्यूम वगैरे बनवतात तर रिझ्यूम बनवताना त्यांच्या इथे आता जसं मी इथे लिहिले पूर्ण नाव त्याच्यानंतर वडिलांचं नाव त्यानंतर जन्मतारीख त्यानंतर जात पत्ता बाकीचे जे पॉईंट्स आहेत ते मी टाकलेले नाही आहेत थोडेसेच पॉईंट टाकलेले आहेत कारण मग व्हिडिओ जो आहे तो आपला लेंदी होत जातो. तर आता समजा हे पूर्ण नाव आहे याच्या पुढे मला नाव लिहिण्यासाठी जागा सोडायची पण नुसती जागा नाही सोडायची तर त्याच्यासमोर मला एक लाईनही आली पाहिजे. ओके, मग समजा मग मी काय केलं शिफ्ट दाबून अंडरस्कोर जो आहे तो प्रेस केला पण ती अशी खाली येते तर मला ती खाली नको आहे मला प्रॉपर ती मधोमध हवी आहे. ओके, आणि विशेष म्हणजे ती तर मला मधोमध हवीच आहे पण हे पूर्ण नाव आहे त्याच्यानंतर वडिलांचं नाव आहे यांचं ठराविक डिस्टन्सवरती थांबली पाहिजे.
अशा पद्धतीने मला ती लाईन घ्यायची. मग आता त्याच्यासाठी आपल्याला अजून एक वेगळी ट्रिक आपल्याला वापरायची. तर मग ती कोणती? तर काय करायचे, पहिल्यांदा तुम्ही जेवढाही टेक्स्ट लिहिला असेल, काहीही तुम्ही लेटर वगैरे लिहित असाल किंवा तुम्ही रिझ्यूम वगैरे बायोडेटा वगैरे बनवत असाल, हे सगळ्यांसाठी तुम्हाला ते उपयोगी येईल. पूर्ण काय करायचे, तुम्हाला जो टेक्स्ट आहे तुमचा ते सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर राईट क्लिक करायची, माऊस घेऊन राईट क्लिक करायची. राईट क्लिक केल्यानंतर पॅरेग्राफमध्ये जायचे. पॅरेग्राफमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिसतं बघा, टॅब्स. ओके, आपल्याला टॅब सेट करायचे, लक्षात आलंच असेल तुमच्या. टॅबमध्ये जायचे. मी अगोदर हा 4चा टॅब सेट केलेला आहे, त्याला मग मी काय करते, क्लिअर करते. ओके, क्लिअर ऑल केलं आणि आता आपण नवीन टॅब सेट करूया. आता मला कुठपर्यंत ती जी लाईन आहे, म्हणजे हे पूर्ण नावाची जी काही लाईन आहे ती मला कुठपर्यंत सेट करायची. जसं मी मगाशी करून पाहिलं होतं, तर मी 4थ्या नंबरच्या तिथे तो सेट करून ठेवला होता. मी आता पुन्हा एकदा 4थ्या नंबरच्या तिथे काय करते, त्याला सेट करते किंवा मी पुन्हा ओके करते, म्हणजे तो टॅब जो आहे तो निघून जाईल. पुन्हा राईट क्लिक करायचे. राईट क्लिक केल्यानंतर पॅरेग्राफमध्ये जायचे, म्हणजे पुन्हा तुमची रिव्हिजन होईल. त्याच्यानंतर टॅब्समध्ये जायचे. टॅबमध्ये गेल्यानंतर आता तुम्हाला जे आहे इथे किती पर्यंत तुमची लाईन ड्रॉ करायची आहे तुम्हाला, ती नंबर, ते इंडेंट पोझिशन रुलरचा, तर तो मग तुम्हाला इथे सेट करायचे. सेट केल्यानंतर इथे खाली बघा लीडर म्हणून लिहिलेला आहे. याचा वापर तुम्ही कधी केला आहे की माहीत नाही आहे, पण आज तुम्हाला समजेल की त्याचा नक्की काय उपयोग होतो. लीडर म्हणजे लाईन्स, म्हणजे तुम्हाला लाईन कशी हवी. नन म्हणजे काहीच नाही. इथे बघा तुम्हाला डॉट डॉटवाली, हे थोडेसे जरा डार्क डॉट आहेत आणि ही आपली जास्त डार्कवाली म्हणजे बोल्डवाली लाईन आहे. तर हा 4 नंबर सिलेक्ट करायचे. 4 नंबर सिलेक्ट केला आणि मग काय करायचं, तुम्ही इथे 6 नंबर काहीही घेऊ शकता हा, याचं इंडेंटचं. नाहीतर मग इथे 4 इथे 4 तर कन्फ्यूज होणार, असं काय नाहीये. इथे तुम्हाला तुमच्या रुलरची पोझिशन घ्यायची आणि आपल्याला इथे 4 नंबरची लाईन हवी आहे, म्हणून मी 4 नंबर सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर काय करायचे, सेटवर क्लिक करायचे. तो सेट होणार आणि मग ओके करायचे. हा बघा इथे छोटासा टॅबचा ऑप्शन जो आहे तो इथे आलेला आहे. मग आता आपण करून बघूया आपल्याकडे येते की नाही येते ती लाईन. मग काय करायचे, तुम्हाला हे केल्यानंतर तुम्हाला फक्त तिथे त्या पॉईंटच्या तिथे जिथे तुम्ही सेट केलेलं आहे तिथे तुमचं कर्सर घेऊन जायचे आणि तुमच्या कीबोर्डमध्ये टॅब बटन फक्त प्रेस करायचे. ऑटोमॅटिक लाईन तिथे ड्रॉ होऊन जाणार. हे बघा, पुन्हा इथे मी घेतलं. पुन्हा खाली वडिलांचे नाव स्पेसिफिक ठिकाणी, म्हणजे 4 जो आपण रुलरवर ठेवलेला आहे त्या ठिकाणी तुमची जी काही लाईन आहे ती थांबणार. हे बघा, म्हणजे सगळं जे आहे ते तुमचं एक समान अंतरामध्ये येऊन जाणार. फक्त कर्सर तिथे ठेवायचे आणि काय करायचे, तुम्हाला टॅब बटन प्रेस करायचे. ओके, कधी कधी इथे रुलर वगैरे नसते तुमची, मग ती जर हवी जर असेल तर मग ती कुठून घ्यायची, तर इथे व्ह्यूमध्ये जायचे. व्ह्यूमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे जे आहे शो हा जो ऑप्शन आहे, त्या शो या ऑप्शनमध्ये इथे तुम्हाला रुलर दिसेल. आता हे लाईनचा जो ऑप्शन आहे तो 2010मध्ये 2013मध्ये आणि आत्ता मी जे तुम्हाला करून दाखवलेलं आहे ते आपलं जे व्हर्जन आहे 2019 याच्यामध्ये मी केलेलं आहे. तर ह्या पूर्ण व्हर्जनमध्ये ह्या जे काही वर्डमधले जे काही शॉर्टकट्स आहेत ते त्याच्यामध्ये वर्क होतात ते. ओके, हा व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून जर तुम्हाला वर्ड्समध्ये जर काही ट्रिक्स वगैरे मॅजिक ज्या काही गोष्टी आहेत आपल्याला की जे आपण क्विकली आपलं काम करू शकतो, अशा जर शिकायचे जर असेल तर आपल्या चॅनलवर कमेंट करा. मी तुमच्या कमेंटला उत्तर नक्की देईल. आणि प्लस हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.